तळेगाव, साकण, शिक्रापूर या रस्त्यावर। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। परीक्षेच्या अभ्यासात असल्याने प्रियकराला काही दिवस भेटणे जमले नाही। फोनवर बोलणे टाळले, तेव्हा चिडलेल्या प्रियकराने फोनवरील त्याच्याकडील अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली। रविवारी हा प्रियकर खेड तालुक्यातून पुण्यात गेला। त्याने या तरुणीला शिवीगाळ करून जबरदस्तीने थार गाडीत बसविले। तिचे अपहरण करून तिला चाकणच्या दिशेने घेऊन आला। वाटेत तिला मारहाण करून जखमी केले। तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार तरुणीने तक्रार दिल्यानंतर समोर आला आहे। हडपसर पोलिसांनी या प्रियकराला अटक केली आहे। प्रज्वल कैलास मोहिते, वय वर्ष 27, राहणार मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, तालुका खेड असे या प्रियकराचे नाव आहे। याबाबत एका 26 वर्षाच्या तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तरुणी मूळची नाशिक येथील आहे। पुण्यात ती शिक्षणासाठी आलेली आहे। खेड तालुक्यातील पैलवान नागेश कराळे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे। शेलपिंपळगाव या ठिकाणी भर रस्त्यात गोळ्या झाडून कराळेची हत्या करण्यात आली होती। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपळगाव या ठिकाणी डिसेंबर 2021 मध्ये झालेल्या या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी करणारी फौजदारी याचिका गिरीश कराळे यांनी दाखल केली होती। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती डॉक्टर नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली। या गुन्ह्याचा तपास चाकण पोलिसांनी केला आहे। याचे आरोपपत्रही दाखल झाले आहे। यात हस्तक्षेप करण्यासारखा कोणताच मुद्दा नाही असे नमूद करत खंडपीठाने ही मागणी मान्य करण्यास नकार दिला। राजकीय वादातून ही हत्या झाली आहे। या हत्येच्या सुपारीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती। राजकीय दबावामुळे चाकण पोलिसांनी याचा योग्य प्रकारे तपास केलेला नाही, त्यामुळे हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती। ही घटना 4 वर्षांपूर्वीची आहे। याचे आरोपपत्र दाखल झाले आहे। आता हा तपास सीबीआयकडे सोपवला तर त्या खटल्याला उशीर होईल। याचा लाभ आरोपींना होऊ शकतो असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे। या प्रकरणात राष्ट्रीय हित नाही, आधीच आमच्यावर कामाचा ताण असून मनुष्यबळ देखील कमी आहे, तसेच आम्ही तपास करावा असा कोणताही मुद्दा या हत्येत नाही असा दावा सीबीआयने न्यायालयात केला होता। या हत्येचा तपास योग्य प्रकारे झाला आहे। 45 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत। आरोपींच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले आहेत। याचे आरोपपत्र दाखल झाले आहे अशी माहिती चाकण पोलिसांनी न्यायालयाला दिली असल्याचं समजतंय। चाकण उपजिल्हा रुग्णालय इमारत बांधकाम करण्यासाठी जुन्या इमारती पाडण्यात येत आहेत। या जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते सन 1968 साली झाले होते। भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झाल्याची साक्ष सांगणारा या इमारतीमधील फलक जतन करून ठेवावा अशी मागणी होत आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 128व्या पुण्यतिथीनिमित्त चाकणमध्ये त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले। महामानवांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर, अभिनेते राहुल सोलापूरकर यांचा राजगुरुनगर या ठिकाणी विविध संस्था आणि संघटनांच्या वतीने रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला। खेड तालुक्यात जमिनींच्या मूळ मालकांच्या परस्पर किंवा मालक असलेल्यापैकी काही जणांना हाताशी धरून व्यवहार होत आहेत। त्यानंतर जागेचा ताबा घेण्यावरून वाद होत आहेत। खेड तालुक्यातील आंबू गावात देखील असाच एक प्रकार घडला असल्याची बाब समोर आली आहे। याबाबत खेड पोलिसांत तक्रारी झाल्या आहेत। राजगुरुनगर नगर परिषदेने यंदाच्या आर्थिक वर्षात भरमसाठ करवाढ करून शहरातील रहिवाशांना बेठीस धरले आहे। खाजगी एजन्सीमार्फत मालमत्तेचे सर्वेक्षण करून भरमसाठ करवाढ केल्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर या ठिकाणी खेड पंचायत समितीच्या आवारात ॲडव्होकेट दीपक तिगळे यांनी सोमवारी 10 मार्चपासून उपोषण आंदोलन सुरू केले आहे। शहरातील ग्रामस्थांनी या उपोषणाला पाठिंबा देऊन नगर परिषदेच्या तुघलकी कारभाराचा निषेध केला आहे। फक्त म्हणायला एसीजेड आपल्याकडे, एमआयडीसी आपल्याकडे, काय उद्योगधंदे असतील ते आपल्याकडे, पण सगळ्यांपासून उपोषित कुपोषित बालका आपणच आहे। पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की आज सायंकाळची वेळ, अजितदादांची वेळ, त्या संदर्भात संबंधित लोक, आमची जी कोणी मंडळी कार्यकर्ते असतील ते अजितदादांशी बोलतील आणि येत्या 2 दिवसामध्ये याच्यामध्ये निश्चित चांगला अशा प्रकारची ग्वाही देऊन थांबतो। त्यामध्ये अनेक वेळा चर्चा झाली। संबंधित शिवला आम्ही या ठिकाणी पत्र देऊन त्यांच्या कानानंतर कलेक्टरला भेटलो। कलेक्टरने डायरेक्ट सांगितलं की हा विषय पालकमंत्र्यांकडे आहे।
परंतु मित्रांनो, गेले अनेक वर्ष नगरपालिकेचा कारभार हा प्रशासकीय मधून या ठिकाणी चाललेला आहे आणि या ठिकाणी काम होतं. अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चाललं. बऱ्याच वेळा शिवाला सांगून शिवण त्यामध्ये लक्ष घालत नाही. एजंट करून त्या ठिकाणी आजपर्यंत शिवनी काम केलेले सगळे अधिकारी त्याच पद्धतीने संत निरंकारी मिशनद्वारा चाकण येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी 241 अनुयायांनी रक्तदान केले. आळंदी परिसरातील सिद्धबेट केळगाव भागात स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न झाले. संत लीलाभूमीत वृक्ष संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जात आहे. खेड तालुक्यातील काळूस येथील युवकांनी श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावमध्ये जाऊन धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम राबवली. पावसाचं पाणी टाकायची गरज नाही त्याच्यात. जेव्हा पावसाचं वगैरे पाणी येतं. संत निरंकारी मिशन यांच्या वतीने चाकण व काळूस भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. राज्यातील विविध रस्त्यांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करताना केली. यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मागील 25 वर्ष लालफितीत अडकून पडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांना लागली आहे. काम कशा प्रकारे सुरू होणार, कधी सुरू होण्याची अपेक्षा आहे याबाबत स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊया. तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तळेगाव चाकण या 25 किलोमीटर उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड मार्गासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये भूसंपादनासाठी जवळपास 410 कोटी रुपये अपेक्षित असून गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा मसुदा अर्थ खात्याकडे सादर करण्यात आला होता. अर्थ खात्याच्या नियोजन विभागाचे यावर अद्याप काम सुरू आहे. ते झाल्यानंतर मसुदा अर्थमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव ते चाकण दरम्यान 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड मार्ग प्रस्तावित असल्याचं आज सांगितलं आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर हा एकूण 56 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाच्या कामाला त्यांच्या या घोषणेमुळं मुहूर्त मिळाल्याचं बोललं जातं आहे. तळेगाव चाकण रस्त्याचे काम अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्याने ते मार्गी लागेल अशी अपेक्षा अनेकांना आहे. आता या कामाच्या मसुद्याची कार्यालयीन प्रक्रिया युद्धपातळीवरती पूर्ण करून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळावी आणि लवकरात लवकर निविदा भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हावी अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे. आता वडगाव तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरती मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी वळणं, कमी रुंदी, अपघातप्रवण ठिकाणं यामुळे हा महामार्ग खूप धोकादायक झालेला आहे. या रस्त्याचं गेले अनेक वर्ष लाल फितीत अडकलेले हे काम सुरू होण्याची आता या भागातल्या जनतेला अपेक्षा आहे. या मार्गावरती पादचारी, दुचाकीस्वार चिरडले जाणे, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे, त्याच्यानंतर अवजड वाहनांनी सर्वसामान्य नागरिकांना चिरडणे असे प्रकार या भागात मागील काही वर्षात सातत्याने घडत आलेले आहेत. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची या भागातल्या जनतेची ठाम भावना आहे. आता या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं वक्तव्य अजितदादांनी केल्यामुळं हा रस्ता आता मार्गी लागेल असं बोललं जातं आहे. आता या रस्त्याचा जो प्रकल्प अहवाल आहे तो मंत्रिमंडळाकडे मागील काही दिवसांपासून मंजुरीसाठी होता. तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548D या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी 22 जानेवारी 2025 रोजी MSIDC कार्यालय मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबतची माहिती दिली होती. त्यासाठी खेड आणि मावळच्या लोकप्रतिनिधींनी चाकण तळेगाव महामार्ग कृती समितीने या प्रकल्पासाठी प्रशासन आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा महामार्ग अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येत असल्याने मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच यावर उपाययोजना करणे शक्य होणार आहे. आता अर्थमंत्री अजितदादांनी अर्थसंकल्प सादर करताना यावर भाष्य केल्याने
या भागातल्या जनतेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. आता मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर जमीन अधिग्रहण निविदा प्रक्रिया याला वेग येणार आहे. तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहेत. या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53 किलोमीटरचा सुमारे महामार्ग आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 मुंबई पुणे महामार्गाला व राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 पुणे संभाजी महामार्गाशी जोडतो, ज्यामुळे पुण्याजवळील वाहतूक कोंडी कमी होईल. या प्रकल्पामध्ये सध्याच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरी उन्नत महामार्गात रूपांतर करणे आणि तळेगाव ते चाकण दरम्यान महत्त्वाच्या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे समाविष्ट आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तो टोल वसुली किंवा कर्जाद्वारे उभारला जाऊ शकतो. MSIDC या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित हे यांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. मागील अनेक वर्ष केवळ घोषणा या रस्त्याच्या बाबत होत होत्या, म्हणजे घोषणांच्या पुढे न सरकलेला महामार्गाची या महामार्गाची ओळख होती. तळेगाव चाकण ते शिक्रापूर रस्त्याचे काम मागील अनेक वर्ष लालफितीत अडकून पडलं होतं. तळेगाव चाकण रांजणगाव आदी MIDC याच रस्त्यावर असल्यामुळे या रस्त्याने नेहमीच अवजड वाहनांची वर्दळ असते. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक अव्याहतपणे सुरू आहे. अवजड वाहतुकीचे कंटेनर, ट्रेलर आणि गॅसची वाहतूक करणारे LPG टँकर धोक्याचा बावटा दाखवत या भागातून धावत असतात. मागील 20 ते 25 वर्षापासून तळेगाव ते शिक्रापूर दरम्यान या महामार्गाचं काम घोषणांच्या पुढे सरकलेलं नाही. उर्से, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, रांजणगाव MIDC आणि मराठवाडा, विदर्भ, मावळ, मुंबईकडे जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग म्हणून तळेगाव ते चाकण शिक्रापूर हा 56 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरती वाहनांची संख्या मागच्या काही दिवसांमध्ये खूप वाढलेली आहे. मावळ तालुक्यातली माळवाडी, इंदोरी बायपास, भंडारा डोंगर, सुधा पूल आणि खेड तालुक्यातलं म्हाळुंगे, खालुंबरे, शेलपिंपळगाव, साबळेवाडी, बहुळ या ठिकाणी हा रस्ता अनेक ठिकाणी खूप अरुंद आहे. तीव्र उतारेत काही ठिकाणी धोकादायक वळणं आहेत. अपघातप्रवण क्षेत्र आहेत. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता कधी केंद्राकडे कधी राज्याकडे वर्ग करण्यात आल्याच्या घोषणा झाल्या. काम निविदा स्तरावर असल्याचं मागील काही वर्षात अनेकदा सांगण्यात आलं. मात्र भरवशाच्या म्हशीला टोनगा या म्हणीचा प्रत्येक वेळी या भागातील वेगवेगळ्या घोषणेनंतर या भागातल्या जनतेला आलेला आहे. त्यामुळे या रस्त्याचं काम प्रत्यक्षात सुरू झाल्याशिवाय या भागातील वाहतूक कोंडीला त्रस्त झालेली जनता कसल्याही घोषणांवर विश्वास ठेवायला तयार नाही. एवढी अविश्वासाची परिस्थिती या भागात या महामार्गाच्या बाबत निर्माण झालेली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.